नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींवर जोरदार टीका केली आहे. राजू शेट्टी फक्त एकट्यांना सर्व काही पाहिजे. सदाभाऊ मंत्री झाल्यावर त्यांच्या पोटात दुखत असल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. बारामतीची आमचीच लेक आहे म्हणून निवडून द्याल तर देशाचं गणित बिघडून टाकाल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. सुप्रिया सुळे यांना नाव न घेता त्यांनी हल्लाबोल केलाय. ते भिगवण इथल्या कांचन कुल यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. मागील 5 वर्षांच्या काळामध्ये पोलिसांच्या बंदुकीतील गोळ्यांना गंज लागलाय असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. भाजप सरकारने कोणतेही काम करायचं शिल्लक ठेवलेलं नाही, त्यामुळे लाठीचार्ज, गोळीबार यासारखे प्रकार राज्यात घडत नसल्याचं ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणुकीपुरते आहेत. निवडणुकीनंतर राहणार नाही, ते पुन्हा इकडे तिकडे होतील असं भाकीत सदाभाऊ खोतांनी केलंय. धुळ्यात भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांची जीभ घसरली आहे. धुळे लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील काँग्रेस नाटक कंपनी झाली आहे का असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केलाय. चंद्रपूरमधला काँग्रेसचा उमेदवार काल उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, तोच उमेदवार राहुल गांधी जिंदाबाद म्हणतोय अशा शब्दात ओवैसी यांनी निशाणा साधलाय. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विदर्भात बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याचा वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपार यांना फायदा होणार का ते पाहावं लागणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणांमध्ये हिंदू मुस्लिम हे शब्द वापरणं अयोग्य आहे असं म्हणत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉक्टर सुजय विखे यांनी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी उपस्थित होते. यावेळेला सकाळी दिल्ली गेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या संख्येनं रॅली काढण्यात आली. दिल्ली गेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली नेण्यात आली. यावेळेला मोठ्या प्रमाणात भाजपनं शक्ती प्रदर्शन केलं. अर्ज भरताना आयुष्याच्या या टप्प्यावर आई वडील सोबत नाहीत याची खंत सुजय विखेही यावेळी बोलून गेले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी लढत पाहायला मिळणार आहे. धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय मंडलिक यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. 2014 सालच्या निवडणुकीत ही मंडलिक महाडिक हेच उमेदवार आमने सामने होते. यंदाच्या निवडणुकीत हेच दोन्ही नेते आमने सामने असणार आहेत. शिवसेनेमध्ये कधीही जात आणि धर्म पाहून तिकीट दिलं जात नाही, तर ज्यांची पुढे यायची इच्छा असेल तर ते पुढे येतात अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या असंतुष्टांसह आपल्याला भाजपाचाही अंतर्गत पाठिंबा असल्याचं नारायण राणे म्हणाले. दरम्यान यावेळी नारायण राणेंनी देखील कोकणात एक हाती सत्ता आपलीच येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. सर्व पक्षांचा स्वाभिमानी पक्षाला छुपा पाठिंबा असल्याचं राणेंनी म्हटलंय. माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांनी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. रणजित नाईक निंबाळकर यांच्यासोबत सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती. वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी लावणारच असं सडेसोड विधान केलंय पंकजा मुंडे यांनी. आम्ही गरिबी पाहिली नसली तरी आमचे पाय नेहमी जमिनीवरच राहिलेत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले. दापोळीतल्या विनियार्ड चर्चचे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्वेनबर्ग यांनी पार्थ पवारांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावरून आता पुन्हा एकदा पार्थ पवार टीकेचे धनी ठरले.
राष्ट्रवादीचे मावळमधले उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अख्खं कुटुंब मैदानात उतरले। वडील अजित पवार अनेक दिवसांपासून मुलाच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत, मात्र आता आई सुनेत्रा आणि लहान भाऊ जय सुद्धा प्रचार दौऱ्यात सामील। अमरावती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार नवनीत राणांना शिवसेनेचे उमेदवार अडसूळ यांचं आव्हान आहे। या निवडणुकीमध्ये माझा जनसंपर्क आणि स्थानिक खासदारांची निष्क्रियता यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असल्याचं नवनीत राणा यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी यंदा आपल्या 5व्या टर्मसाठी रिंगणात उतरल्या आहेत, त्यामुळे ही निवडणूक भावना गवळींसाठी प्रतिष्ठेची बनली आहे। गवळींच्या विरोधामध्ये स्थानिक सेना भाजपच्या आमदारांनी मोर्चे बांधणी सुद्धा केली आहे। हिंगोलीत लोकसभा उमेदवारीसाठी सेना आमदार जयप्रकाश मुंदडा रांगेत होते, मात्र त्यांना उमेदवारी न देता हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे नशिबाला कोणी मार्ग देऊ शकत नाही, जे नशिबात आहे तेच मिळतं अशी खंत सेना आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी व्यक्त केली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले उमेदवार दर्शनाच्या निमित्तानं एकाच ठिकाणी आले। संगमनेर इथं सय्यदबाबा उर्साच्या निमित्तानं शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे समोरासमोर आले। लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या अभिजित बिचकोले यांनी चक्क पिशवीतून चिल्लर आणली। त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळेला ते 2 पिशव्या चिल्लर घेऊन आले होते। बाबा महाहंसजी महाराज संन्याशाने जळगावात मतदारसंघातून लोकसभेसाठी आपली उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, मात्र इथं आचारसंहितेची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। संग्रामपूर तालुक्यातल्या काही ठिकाणी ग्रामसडक योजनेची कामं सुरू आहेत। इथं विकास कामांचे बोर्ड अद्याप झाकलेले नसून या ठिकाणी आचारसंहितेचं उल्लंघन होताना दिसतंय। धुळ्यामध्ये शेतकरी दाम्पत्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। मंजूर विहिरीच्या अनुदानाचा चेक देण्यासाठी अधिकारी 25% लाच मागत असल्यानं उद्विग्न झालेल्या प्रकाश धनगर आणि त्यांच्या पत्नीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। धुळ्याच्या अजनाळी शिवारामध्ये मांडूळ सापाची तस्करी करून खरेदीच्या आडून दरोड्याचा प्लॅन रचणाऱ्या टोळीचा डाव धुळे LCBच्या पथकानं उधळून लावला। अजनाळी गावामध्ये काही जण मांडूळ सापाच्या विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती धुळे LCBला मिळाली होती। अलिबाग तालुक्यातल्या कुरुळमधील रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात 1 जण ठार झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। सागर पाटील असं गोळीबारात मृत झालेल्या तरुणाचं नाव असून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव गौरव भगत असं आहे। चंद्रपुरातल्या चिचपल्ली इथल्या बांबू डेपोला भीषण आग लागली आणि आगीमध्ये लाखो रुपयांचा बांबू जळून खाक झाला। अग्निशमन दलाच्या वतीनं आग आटोक्यात आणण्यास मदत झाली। पंढरपूर भाजप ग्रामीणचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र रामदास जगदाळे यांना अटक करण्यात आली आहे। चेक बाउन्स प्रकरणामध्ये न्यायालयीन पकड वॉरंट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार त्यांना अटक झाली आहे। पुणे सांगोलामध्ये त्यांच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। सटाणा तालुक्यातल्या बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून 4 दिवसांपूर्वी बिबट्याने एका गोठ्यावर हल्ला करून काही मेंढ्या फस्त केल्या होत्या तर मेंढपाळावर हल्ला करून त्यालाही जखमी केलं होतं। जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो। हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते। गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे आतापासूनच पिण्याच्या पाण्याचे हाल सुरू झालेत। मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 43°C पुढे गेल्यानं तिथे अंगाची लाहीलाही होते। मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा चटका अधिक आहे। कोकण विभागातील मुंबई रत्नागिरी आदी ठिकाणी मात्र किमान तापमान सरासरीच्या तुलनेमध्ये कमी आहे। धुळे शहरातील उन्हाची तीव्रता वाढली असून शहराचं कमाल तापमान 43°वर पोहोचले। कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील महाराष्ट्राचा दौरा करणार आहे। 4 तारखेला नागपुरात त्यांची सभा होणार आहे। त्यानंतर 5 तारखेला ते पुण्यातील भारतीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते। वर्ध्यातही राहुल गांधींची सभा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या डोक्यावरची सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम आहे। सिंचन घोटाळ्याची केस कोर्टात असून लवकरच त्याचा कधीही निकाल येऊ शकतो असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींवर चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केला आहे। पाटील अवैध धंदे करणारे 2 नंबरचे मंत्री आहेत। दादांनी कुणाकडून किती घेतले हे मी सिद्ध करतो असं शेट्टी म्हणाले। त्यांनी माझ्याशी कोल्हापूरच्या बिंदू चौकात येऊन चर्चा करावी असं आव्हानही शेट्टींनी दिलं आहे।
साताऱ्याचे उदयनराजे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर पुण्यातून गिरीश बापट हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करतील. लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचं वाटप करण्यात आलं. यामध्ये 7 राष्ट्रीय आणि 52 राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या प्रचाराची वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोतथरे समुद्रकिनारी कासव महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची छोटी पिल्लं समुद्रामध्ये सोडण्याचा इथे सोहळा रंगतो. यावेळेला मोठ्या प्रमाणात पर्यटकही उपस्थित असतात.